बघतोय राजकारणामध्ये, कधीतरी माझी त्यांची इंटरॅक्शन सुद्धा झाली आहे. ते अमित शहांसारखे इन्सेन्सिटिव्ह नाहीत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील. ज्या पद्धतीने अमित शहा वागतात त्याप्रमाणे ते काय गुंडांसारखे वागणार नाहीत. ते सेन्सिटिव्ह आहेत, शिकलेले आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील अशी मला आशा आहे. पण या पद्धतीने त्या पोलीसवाल्याच्या हे पण दिसून येत आहे की त्याला निदर्शनास आलं नाही की एक महिला आपल्या समोर आहे. नाही, मला तर वाटतं काय झालं याची चौकशी करायला पाहिजे. ते पण वागतात हे कुठेतरी दिसतं. नाही, पोलीस तर इन्सिडेंटिव्ह का वागतात मला कळत नाही. मुंबई पोलीस तर असे नाहीये. आता काल सुद्धा आम्ही शांततामय पद्धतीने सह्यांची मोहीम घेत होतो. तिथे येऊन ह्याला पकड त्याला पकड. मला असं वाटतं की एकदा आहे ना दिल्लीतल्या बसलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठरवावं की या देशात लोकशाही आहे का या देशात हुकुमशाही आहे. एकदा तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा की बाबा आजपासून लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू झाले. मग आम्हाला पण आमचे ऑप्शन्स ओपन राहतात ना, कसं डील करायचं तुमच्याशी ते. आम्ही लोकशाही आहे म्हणून सगळं लोकशाहीच्या मार्गाने करतोय. तुम्ही जर सांगितलं ही आजपासून लोकशाही संपली आहे, आजपासून हुकुमशाही चालू झाली, सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही. सुप्रीम कोर्टाला वेळ पण नाही तुमच्यावर काय अत्याचार होतोय ते बघायला. एकदा आम्हाला सांगून टाका की आजपासून आता हुकुमशाही चालू झाले. मग आम्हाला पण आमचे ऑप्शन ओपन राहतील ना की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायचं का भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करायचं. काल आपण जर बघितलं सोनम यांनी उपोषण मागे घेतले, मात्र अभिजित दिपके यांनी अजून देखील आंदोलन सुरूच ठेवलं. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत राजीनामा तर धर्मेंद्र प्रधानचा झालाच पाहिजे. माझा सरकारला एक प्रश्न आहे, जयदीप धनखडांचा तुम्ही राजीनामा घेतलात का घेतलात? काय केलेलं जयदीप धनखडनी? एकदा देशाला कळलं? तुम्हाला कळलं? मला कळलं की जयदीप धनखडनी राजीनामा का दिला. कारण जयदीप धनखड तुमच्या अंगाशी आलेले म्हणून तुम्ही तुमचा राजीनामा घेतला. तर हा धर्मेश प्रधान आमच्या देशाच्या अंगाशी आलाय तर त्याचा तुम्हाला राजीनामा घ्यायला होत नाही. जयदीप धनखडचा राजीनामा का झाला एकदा नरेंद्र मोदींनी सांगावं देशाला की आम्ही का राजीनामा घेतला. ही खोटीची कारण नाही, त्यांची तब्येत बरी नाही वगैरे. आता तर चांगले फिरतायत जयदीप धनखड. शिक्षण सचिवाचं खातं बदललं जातं केंद्रामधल्या, मात्र धर्मेंद्र प्रधानवर अजूनही मला तर त्या धर्मेंद्र प्रधान मला कळत नाही एवढा निर्लज्ज माणूस कसा आहे. सोशल मीडियावर एवढा माणूस तो ट्रोल होतोय, झोतो येतोय, त्याला शिव्या घालतोय. म्हणजे मराठीत एक म्हण वाचलेली, लाच कोळून प्यायलोय. त्या म्हणीचा अर्थ मला आत्ता दिसतोय. इतके दिवस फक्त ती म्हण वाचत होतो आपण, त्या म्हणीचा अर्थ काय लाच कोळून प्यायलोय याचा अर्थ आपल्याला आता दिसतोय. काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकच्या द्वारे एक व्हिडिओ व्हायरल केला आणि आज अधिवेशनमध्ये हे सगळे मुद्दे मांडले. मला वाटतं जे नरेंद्र मोदी साहेब घरी बसून आहेत त्यांनी एकदा बाहेर पडावं रस्त्यावर. संसदेत पण आले नाही अजून. संसदेत तर ते येतच नाही. माझं म्हणणं आहे पहिले आहे ना राजा वेश बदलून यायचा आणि पण एकदा दाढीबिडी काढून एकदा रस्त्यावर उतरून बघावं लोक काय ऐकतात बोलतात त्यांच्याबद्दल. ते नाही घरात ना निदान मोबाईलवर तरी बघा तुमच्याबद्दल लोक काय म्हणतात ते. मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावर 1500हून अधिक विद्यार्थ्यां आणि विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल झाले. नाही, मला असं वाटतं ह्याच्यावरचे गुन्हे कसले गुन्हे आणि कशाबद्दल गुन्हे, कसली जमाव. आता काल शिवाजी पार्कला जमावबंदी, पब्लिक प्लेसमध्ये जमावबंदी होते. पब्लिक प्लेस आहे कशाला, पब्लिकला फिरायला आहे ना, तिथे जाऊ. तिथे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.